हॅलो एव्हरीवन, कसे आहे सर्वे? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहे सुरमई फ्राय. सुरमई ही बाबांनी काल आणलेली, मोठे मोठे पीस आहेत मस्तपैकी. त्याला मी कोकमाचा रस लावून हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे सगळं टाकून मस्त मसाला लावून ठेवलेला होता. त्याच्यानंतर आपण ते फ्राय करण्यासाठी मस्त क्रिस्पी आणि क्रंची लागण्यासाठी मी घेतलं आहे तांदळाचं पीठ, बेसनाचं पीठ आणि रवा. रवा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता, घ्यायचा असेल तर ऑप्शनल आहे. किंवा काही काही लोक खसखसमध्ये पण बनवतात. खसखस एवढी महाग असल्यामुळे मी रवाच यूज करते. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट मीठ, म्हणजे कसं कलर येईल अजून त्या मच्छीला. मग त्याच्यानंतर हे चांगला मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि ती मच्छी घ्यायची, त्याच्यामध्ये डीप करायचं आणि आपण सोडून द्यायचं. आणि अशा पद्धतीने आपली सुरमई फ्राय होत आलेली आहे. किती मस्त कलर आलेला आहे आणि आपली सुरमई फ्राय रेडी आहे. कशी वाटली आपली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय.